नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 चे दुसरं प्रकरण संपवलं, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. ते तुम्ही पुन्हा व्यवस्थित रीतीने अभ्यासलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि तिसरं प्रकरण सुरू करतो, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात. संयुगांची रेणुसूत्रे कशी लिहितात, संयुगे कशी तयार होतात याचा आपण अभ्यास केलाय. रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे. म्हणजे रासायनिक बंध तयार केव्हा होतात, जेव्हा त्याला अष्टक स्थिती प्राप्त होते. म्हणजे आपण बघा पाठीमागच्या प्रकरणामध्ये पाहिलं की सोडियम मध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. मग तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतो आणि मग अष्टक स्थिती प्राप्त करतो. म्हणजे रासायनिक बंध तयार करण्यामागे हे अष्टक स्थितीचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे हा हेतू असतो. पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करावी लागते किंवा संधान करावं लागतं. म्हणजे काय त्याला म्हणतात, शेअरिंग. इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण करणे किंवा संधान करणे त्याला काय म्हटलं जातं, शेअरिंग. म्हणजे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून अष्टक स्थिती प्राप्त केली जाते. आता आपल्याला रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ते पाहिजे. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ते पाहिजे. आता रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय होतं, तर त्याच्यामध्ये द्रव्याचं संघटन बदलतं आणि द्रव्याचं संघटन बदलते आणि हा बदल कायम स्वरूपाचा असतो. रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते व हा बदल कायम स्वरूपाचा असतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अन्न खातो. अन्न खाल्ल्यानंतर त्याचं कशामध्ये रूपांतरण होतं, ऊर्जेमध्ये रूपांतरण होतं. मग त्याच्यापासून परत आपल्याला अन्न तयार करता येतं का, नाही. म्हणजे हा जो बदल झालेला आहे, अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतरण होणे, हा काय रासायनिक बदल. आणि म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय होते, रासायनिक अभिक्रिया होत असते. याच्या उलट भौतिक बदलाच्या वेळी द्रव्याची अवस्था किंवा रूप याच्यामध्ये बदल होतो. द्रव्याची भौतिक बदल होत असताना काय होतं, भौतिक बदल हा बदल होत असताना द्रव्याचे स्वरूप किंवा अवस्था यामध्ये बदल होतात. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, बर्फ ही काय, पाण्याची स्थायू अवस्था आहे. बर्फाला जर उष्णता दिली, खूप उष्णता दिली, तर त्याचे वाफेमध्ये रूपांतरण होतं, म्हणजे वायू झाला. वायू जर तो आपण थंड केला तर परत त्याच्यापासून काय तयार होतं, पाणी तयार होतं. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, द्रव्याची अवस्था बदलली. तर हा तो बदल आहे तो तात्पुरता आहे, तर त्याला काय म्हणायचं, भौतिक बदल. म्हणजे जो बदल कायम स्वरूपाचा असतो त्याला रासायनिक बदल म्हणायचं, आणि जो बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असतो तर त्याला काय म्हणायचं, भौतिक बदल. जो बदल कायम स्वरूपाचा असतो त्याला रासायनिक बदल म्हणायचं, आणि जो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो तर त्याला काय म्हणायचं, भौतिक बदल असं म्हणायचं असतं. म्हणजे आता पाण्याचं बाष्पीभवन होणे भौतिक बदल आहे, बर्फाचे पाण्यात रूपांतरण होणे भौतिक बदल, फळ परिपक्व होणे, अन्न पचणे,
हे काय रासायनिक बदल. जे तापमान, दाब याच्यासारखे परिमापी, परिमापी याचा अर्थ पॅरामीटर, तापमान, दाब याच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडत असतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल प्रत्यावर्ती असतो. प्रत्यावर्ती असतो म्हणजे काय, रिव्हर्सिबल. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं मी, बर्फाला उष्णता दिली तर काय होतं, त्याचं पाणी होतं. पाण्याला उष्णता दिली तर त्याची काय होते, वाफ होते. आता बर्फाला उष्णता दिली तर त्याचं पाणी होतं आणि पाण्याला उष्णता दिली तर त्याची काय होते, वाफ होते. म्हणजे स्थायूचं द्रवामध्ये, द्रवाचं वायूमध्ये रूपांतर झालं. परत आपण तो वायू थंड केला की त्याचं पाणी होतं आणि पाणी आणखी थंड केलं तर त्याचं बर्फ होतं. त्याला म्हणायचं प्रत्यावर्ती बदल. आता रासायनिक बदलामध्ये द्रव्याचं संघटन बदलतं हे मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितले. आता रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय होत असतं, तर त्याच्यामध्ये पदार्थामधील रासायनिक बंधाचं विभाजन होतं. आपल्या विज्ञानानुसार रासायनिक बंधाचं काय होतं, विभाजन होतं आणि नवीन रासायनिक बंध तयार होतात. रासायनिक बंधाचं काय होतं, विभाजन होतं आणि नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचं रूपांतरण नवीन पदार्थामध्ये होतं. रासायनिक बदल होताना रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात. व नवीन पदार्थ तयार होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, आपण अन्न खाल्लं की त्याच्यामध्ये वेगवेगळे विकर मिसळतात आणि वेगवेगळे विकर मिसळल्यानंतर त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं, ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, रासायनिक बंधाचं विभाजन झालं आणि ऊर्जा हा नवीन पदार्थ काय झाला, तयार झाला. आता रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून जे पदार्थ नव्याने तयार होतात तर त्यांना काय म्हटलं जातं, उत्पादिते. आणि जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात, त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हटलं जातं. आणि रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते असं म्हटलं जातं. जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारके म्हणतात. अभिक्रियाकारक किंवा अभिकारके म्हणतात. रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून जे नवीन पदार्थ तयार होतात
त्यांना उत्पादिते म्हणतात. त्यांना उत्पादिते म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा पाहिलं रासायनिक बदल म्हणजे काय. जो पदार्थ म्हणजे ज्या ठिकाणी नवीन पदार्थ तयार होतो, जो बदल कायम स्वरूपाचा असतो त्याला रासायनिक बदल म्हणतात आणि जो तात्पुरत्या स्वरूपाचा बदल असतो त्याला भौतिक बदल म्हणतात. नंतर आपण म्हटलं रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी रासायनिक बंधाचं विभाजन होतं आणि नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचं रूपांतर नवीन पदार्थामध्ये होतं, तर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते. नंतर आपण पाहिलं की जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात तर त्यांना अभिक्रियाकारके किंवा अभिक्रियाकारक किंवा अभिकारके असं म्हटलं जातं. आणि रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना काय म्हटलं जातं, उत्पादिते असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, कोळसा. कोळसा म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, कार्बन म्हणजे सी, आणि हवेतला ऑक्सिजन त्याच्यामध्ये काय होतो, मिसळतो. आणि मग या कोळशाचं ज्वलन केल्यानंतर काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतं. मग या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजन हे रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतात, सहभागी होतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, अभिक्रियाकारक. कार्बन आणि ऑक्सिजन हे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात म्हणून त्यांना अभिक्रियाकारक असं म्हटलं जातं. आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड हा नवीन पदार्थ तयार होतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, उत्पादित असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, उत्पादित असं म्हटलं जातं. इथपर्यंत भाग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेला असेल. आता आपण पुढे जाऊ, रासायनिक समीकरण म्हणजे काय हे आपल्याला. समीकरण म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं. रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला, संक्षिप्त म्हणजे थोडक्यात, संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या की रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण आपण घेतलं. हे कॉपर सल्फेट जे असतं तर ते निळ्या रंगाचं असतं. ते पाण्यात विरघळवलं आपण की कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण तयार होतं. कॉपर सल्फेट जे आहे ते आपण पाण्यात विरघळवलं की कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण तयार होतं. आणि त्याच्यामध्ये आपण जस्ताची भुकटी मिसळली तर या कॉपर सल्फेटची आणि जस्ताची रासायनिक अभिक्रिया होते आणि झिंक सल्फेट तयार होते. झिंक सल्फेट तयार होतं आणि तांबे तयार होत असतात. आता या ठिकाणी कॉपर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉपरची संज्ञा काय, Cu, आणि सल्फेट SO4 म्हणून कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4. कॉपर सल्फेट म्हणजे काय झालं,
CuSO4 अधिक जस्ताची भुकटी म्हणजे झिंक, त्याची संज्ञा आहे Zn. या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते आणि काय तयार होतं? झिंक सल्फेट. झिंक म्हणजे Zn, सल्फेट म्हणजे SO4, ZnSO4 तयार होतं आणि तांबे मुक्त होतं. तांबे म्हणजे काय? कॉपर म्हणजे Cu. बघा, म्हणजे हे जे लिहायचंय आपल्याला, कॉपर सल्फेटची जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी, या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते, झिंक सल्फेट तयार होतं आणि तांबे त्याच्यातून मुक्त होतं. हे लिहिणं थोडं अवघड आहे, म्हणून ते संक्षिप्त स्वरूपात आणि रासायनिक सूत्रांचा वापर करून आपण लिहिलं. म्हणून कसं झालं? कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4, जस्ताची भुकटी म्हणजे Zn, यांची रासायनिक अभिक्रिया होते, झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4 तयार होतं आणि कॉपर म्हणजे तांबे काय होतं? मुक्त होतं. म्हणून CuSO4 अधिक Zn, याच्यापासून ZnSO4 अधिक Cu तयार होतं. या अशा पद्धतीने आपण रासायनिक समीकरणे काय करू शकतो? लिहू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे जायचं की रासायनिक समीकरणांचं लेखन करताना कोणत्या गोष्टी आपल्याला पाळायच्या ते पाहायचंय. म्हणजे थोडक्यात रासायनिक समीकरणाचे नियमच पाहिजे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. रासायनिक समीकरणाचे लेखन, रासायनिक समीकरणाचे लेखन. आता हे रासायनिक समीकरणाचं लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत. रासायनिक समीकरणाचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत. आता कोणकोणते संकेत आहेत बघा. रासायनिक समीकरण लिहिताना रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके म्हणजे जी रासायनिक समीकरणामध्ये सहभागी असतात त्यांना अभिक्रियाकारके म्हणतात. अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते म्हणजे नवीन तयार होणारा पदार्थ म्हणजे उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांच्या मध्ये काढतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं होतं बघा, कॉपर सल्फेट आणि झिंक यांची रासायनिक अभिक्रिया होते, झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपर काय होतं? मुक्त, म्हणजे तांबे मुक्त. आता या ठिकाणी डाव्या बाजूला कोण आहे? तर कॉपर सल्फेट आणि झिंक. डाव्या बाजूला कोण आहे? कॉपर सल्फेट आणि झिंक, म्हणजे बाणाच्या डाव्या बाजूला. या डाव्या बाजूला कोण आहे? कॉपर सल्फेट आणि झिंक. त्यांना काय म्हणायचं? अभिक्रियाकारके. म्हणजे ही अभिक्रियाकारके डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला कोण आहे? झिंक सल्फेट आणि कॉपर. यांना काय म्हणायचं? उत्पादित. डाव्या बाजूला कोण आहे? अभिक्रियाकारके
त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक आहे. आणि उजव्या बाजूला कोण आहे? उत्पादित आहे, त्याच्यामध्ये झिंक सल्फेट आणि कॉपर. आणि बघा, या अभिक्रियाकारकांकडून उत्पादितांकडे जाणारा बाण दाखवला, म्हणजे बाणाचा टोक कुठे? उत्पादितांकडे. हा पहिला पाळण्याचा संकेत. जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करा. आता विद्यार्थी मित्रांनो, वरचंच उदाहरण बघा. त्याच्यामध्ये दोन अभिक्रियाकारक आहेत, त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह. दोन उत्पादित आहेत, त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह. म्हणजे अशा पद्धतीने हा दुसरा संकेत. आपण आता तिसऱ्या संकेताकडे जाऊ. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण करण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. जर उत्पादिते वायुरूप असतील तर वरची दिशा दाखवणारा बाण काढतात व अवक्षेप असेल तर खालची दिशा दाखवणारा बाण काढतात. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात घ्या. अभिक्रियाकारके डाव्या बाजूला, उत्पादिते उजव्या बाजूला. दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक असतील किंवा दोन किंवा अधिक उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह. नंतर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात, ते जास्त माहितीपूर्ण होण्यासाठी. आणि उत्पादिते वायुरूप असतील तर वरची दिशा दाखवणारा बाण आणि अवक्षेप असेल तर खालच्या दिशेने जाणारा बाण दाखवला जातो. मी तुम्हाला पहिल्यांदा संकेत सांगतो आणि मग त्याचे नियम, त्याची उदाहरणं थोडी खाली देतो. आता पुढचा संकेत आहे जेव्हा
रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता दिली जाते, बाहेरून उष्णता दिली जाते. तेव्हा बाणाच्या म्हणजे अभिक्रिया दर्शक बाण जे असतो मधला बाण, बाणाच्या वर डेल्टा हे चिन्ह दर्शवितात. म्हणजे बाहेरून उष्णता दिली तर अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांकडे जाणारा जो बाण आहे तर त्याच्यावर डेल्टा म्हणजे छोटासा त्रिकोण दाखवला जातो. काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट दाब, तापमान, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी बाणाच्या खाली किंवा वर दर्शवितात. असे याचे वेगवेगळे संकेत आहेत. आता काही उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगितली. आता काही उदाहरणं तुम्हाला आणखीन देतो. कॉपर सल्फेट आणि झिंक यांची रासायनिक अभिक्रिया होते. झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपर तयार होतं. हे आपण मगाशीच पाहिलं. आता हे समीकरण जास्त माहितीपूर्ण होण्यासाठी काय केलं जातं, आता या ठिकाणी आपण कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण घेतो म्हणून इथे AQ म्हणजे एक्वियस म्हणजे जलीय द्रावण हे लिहिलं जातं. झिंक हे स्थायू अवस्थेमध्ये असतं म्हणून इथे S म्हणजे सॉलिड हे लिहिलं जातं. आता इकडे झिंक सल्फेट तयार होतं ते सुद्धा कसं असणार, जलीय द्रावण म्हणजे इथे AQ एक्वियस लिहिलं जातं. आणि कॉपर हे स्थायू अवस्थेमध्ये म्हणून S लिहिलं जातं. म्हणजे जास्त माहिती पूर्ण होण्यासाठी त्याच्या या अवस्था काय केल्या जातात, दर्शवल्या जातात. नंतर कॅल्शियम कार्बोनेट याला जर आपण उष्णता दिली म्हणजे बाहेरून उष्णता देणारे म्हणून इथे डेल्टाचं चिन्ह काढलं जातं. आणि बाहेरून उष्णता दिल्यानंतर काय तयार होतं, कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू काय होतो, मुक्त होतो. मग ही जास्त माहिती पूर्ण होण्यासाठी याच्या अवस्था या ठिकाणी लिहिल्या जाणार. ते स्थायू अवस्थेत कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड सुद्धा स्थायू अवस्थेमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड वायू अवस्थेमध्ये म्हणजे तो निघून जाणार पुन्हा असा वरच्या दिशेने जाणारा बाण काय ते केला जातो त्या ठिकाणी दाखवला जातो. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी दर्शवलं जातं. किंवा वनस्पती तेल, तुम्हाला सगळ्यांना माहिती की वनस्पती तेल कुठल्या स्वरूपामध्ये असतं, द्रव स्वरूपामध्ये असतं म्हणजे लिक्विड म्हणून ते L लिहिलं. आणि हायड्रोजन म्हणजे तो वायू स्वरूपामध्ये असतो. यांची रासायनिक अभिक्रिया होते पण ती रासायनिक अभिक्रिया 60°C तापमानावर होते म्हणून ते बाणाच्या वर 60°C. आणि त्या ठिकाणी निकेल हा उत्प्रेरक वापरला जातो, तो बाणाच्या खाली येतो. आणि मग याच्यापासून काय तयार होतं, तर वनस्पती तूप तयार होतं. आणि ते कसं असतं, स्थायू अवस्थेमध्ये असतं म्हणून इथे S लिहिलं. अशा पद्धतीने काय केलं जातं, ते दर्शवलं जातं. आता रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे हे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच आहे.
रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. आता रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे म्हणजे काय, तर अभिक्रियाकारकांमधील अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकीच असते, अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. अभिक्रियाकारकांमधील अणूंची संख्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्येइतकीच असते, अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. म्हणजे दोन्ही बाजूला मूलद्रव्यांची संख्या कशी पाहिजे, सारखीच पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं, संतुलित समीकरण असं म्हटलं जातं. आता रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या पाहिजेत. संतुलित करण्याच्या पायऱ्या. तर पहिल्या पायरीमध्ये काय केलं जातं, दिलेले समीकरण. विद्यार्थी मित्रांनो, समीकरण हे फक्त मी थोडक्यात लिहितो. दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा लिहा. दिलेले जे समीकरण असतं त्याच्यामध्ये काय करायचं, रासायनिक सूत्रांचा वापर करायचा आणि ते पुन्हा लिहायचं. म्हणजे आता बघा, सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि त्या ठिकाणी सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होतं. हे जे आहे तर ते काय करायचं, रासायनिक सूत्रांचा वापर करून घ्यायचा. सोडियमची संज्ञा काय, Na. हायड्रॉक्साईडची काय, OH, म्हणजे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, अधिक सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4. या दोघांची रासायनिक अभिक्रिया होते आणि काय तयार होतं, सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 आणि पाणी तयार होतं म्हणजे H2O. म्हणजे अशा पद्धतीने रासायनिक सूत्रांचा वापर करून दिलेलं समीकरण काय करायचं, लिहायचं. दिलेलं समीकरण काय करायचं, लिहायचं. ही पहिली पायरी. आता दुसरी पायरी. पहिल्या पायरीमध्ये काय करायचं, अशा पद्धतीने रासायनिक सूत्रांचा वापर करून ते लिहायचं. आता आपल्याला दुसरी पायरी पाहिजे. समीकरण संतुलित आहे की नाही, समीकरण संतुलित आहे की नाही ते तपासण्यासाठी
ते तपासण्यासाठी समीकरणामध्ये दोन्ही बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करतात. रासायनिक समीकरणामध्ये जी काही मूलद्रव्ये आहेत तर त्यांच्या अणुसंख्येची काय करतात, तुलना करतात. त्याच्यासाठी असा टेबल काढला, असा टेबल तयार केला जातो, म्हणजे सारणी. अभिक्रियाकारके की जी डाव्या बाजूला असतात, उत्पादिते की जी उजव्या बाजूला असतात. इथे मूलद्रव्य. मग अभिक्रियाकारकामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या आणि उत्पादितामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या. आता बघा, आपण हे जे उदाहरण घेतले तर अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितांमध्ये कोण कोण आहे? सोडियम म्हणजे इथे येणे, ऑक्सिजन म्हणून मी काय करणार, ओ लिहिणार, हायड्रोजन म्हणून एच लिहिणार आणि सल्फर म्हणून एस लिहिणार. आता अभिक्रियाकारकांमध्ये सोडियम किती आहे? Na एकच आहे म्हणून इथे एक लिहिणार. ऑक्सिजन किती आहे? इथे बघा 4 आणि इथे 1. O4 म्हणजे ऑक्सिजन 4 आहे आणि इथे एकटाच येतो म्हणजे 4 आणि 5. हायड्रोजन बघायचं, इथे 1 आणि इथे H2 म्हणजे इथे 2 आहे, 2 आणि 3 हायड्रोजन. सल्फर किती आहे? एकच आहे इथे. ही झाली अभिक्रियाकारकांमधील अणूंची संख्या. आता इथे उत्पादिते सोडियम किती येते? Na2 म्हणजे 2 आहे. ऑक्सिजन किती आहे? इथे 4 आणि हा 1 5. हायड्रोजन किती आहे? इथे 2 आहे, H2 म्हणजे 2. आणि सल्फर किती आहे? एकच आहे. अशा पद्धतीने अभिक्रियाकारकामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या आणि उत्पादितांमध्ये असणाऱ्या अणूंची संख्या यांची काय करायची, तुलना करायची. बघा आता ऑक्सिजन मध्ये अभिक्रियाकारकांमध्ये ऑक्सिजनची संख्या किती आहे? 5 आणि उत्पादितांमध्ये किती आहे? 5. म्हणजे संतुलित झालं. इकडे सल्फर बघा, अभिक्रियाकारकामध्ये एकच आहे, उत्पादितामध्ये एकच आहे, म्हणजे संतुलित झालं. म्हणजे आपल्याला कशाची संख्या सारखी करावी लागणार आहे? त्या हायड्रोजनची आणि सोडियमची संख्या काय करावी लागणार आहे? सारखी करावी लागणार आहे. त्याचा अर्थ आहे. आता आपण पुढे पुढची पायरी. तर पुढच्या पायरीमध्ये काय करतात? समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात. समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते.
तसेच ह्या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे अणू या संयुगातील ज्या मूलद्रव्यांचे अणू दोन बाजूंना असमान असतील, दोन बाजूंना असमान असतील, हे तुम्हाला आता सांगितलं. असमान कोण आहे? सल्फर. सॉरी, सल्फर समान आहे. असमान कोण आहे? असमान आहे हायड्रोजन आणि सोडियम. असमान कोण आहे? हायड्रोजन आणि सोडियम. ते असमान घ्यायचे, समान नाही घ्यायचे. असमान असतील त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचे असते. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हे असाच टेबल आपल्याला आखायचा पुन्हा. अभिक्रियाकारक उत्पादित किंवा मग असा एक टेबल आखता येईल बघा विद्यार्थी. इकडे मी तुम्हाला दुसरा टेबल करून दाखवतो. असमान कोण आहे तेवढीच घेऊ. असमान कोण आहे? सोडियम आणि हायड्रोजन. मग इथे मी म्हणणार सोडियमची संख्या, सोडियमची अणुसंख्या, सोडियमची अणुसंख्या अभिकारकात म्हणजेच NaOH मध्ये आणि उत्पादितात म्हणजेच सोडियम सल्फेट मध्ये. आता सुरुवातीला आणि नंतर आपण त्याला संतुलित करणार आहे. मग त्याला काय म्हणायचं? संतुलन करतात. संतुलन करतात. आता बघा, सुरुवातीला NaOH या अभिकारकात सोडियमची अणुसंख्या किती आहे? 1. आणि उत्पादितामध्ये किती आहे? 2. बघा इथे 1, 2. आता संतुलन म्हणजे आता दोन्हीकडे सारखं झालं पाहिजे. इथे 2 आहेत, मग इथे पण 2 पाहिजे. मग एकाला कशाने गुणल्यानंतर 2 येईल? बघा इथे 2 आहे, मग इथे पण 2 पाहिजे. मग एकाला कशाने गुणल्यानंतर 2 येईल? तर 2 ने. म्हणून 1 गुणिले 2, 1 गुणिले 2 बरोबर 2. आणि मग इकडे पण 2. म्हणजे असं संतुलन काय केलं जातं? साधलं जातं. मी आता तुम्हाला हे लिहून दाखवतो. आपण काय घेतलं होतं? सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH. त्याच्यामध्ये काय टाकलं होतं? सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO. या दोघांची रासायनिक अभिक्रिया होती आणि काय तयार होतं? सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4. आणि काय तयार होतं? पाणी म्हणजे H2O. आता आपण कशाची संख्या सारखी केली? सोडियमची. आता इकडे 2 आहेतच, मग इकडे 2 पाहिजे, मग इथे 2 पाहिजे. नंतर आपल्याला कशाची संख्या सारखी करायची? तर आपल्याला हायड्रोजनची संख्या सारखी करायची. आता इथे किती हायड्रोजन झाले बघा? इथे 2 आणि हे 2 4. इथे किती हायड्रोजन आहेत? 2 आहेत. मग या 2ला किती ने गुणल्यानंतर 4 येईल? तर 2 ने. म्हणजे इथे 2 लिहायचे मला. म्हणजे असं लिहिणार 2NaOH प्लस H2SO4. त्याच्यापासून काय तयार होणार? सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 आणि 2H2. आता बघा सगळ्यांची संख्या सारखी का नाही? इथे 2 सोडियम, इथे Na2 म्हणजे 2 सोडियम. ऑक्सिजन बघा, हे 2 आणि हे 4, 6 झाले. आता बघा इथे 4 आणि हे 2, 6 झाले. हायड्रोजन बघा, हे 2 हायड्रोजन आणि हे 2, 4. इथे 2 दुने 4. अशा पद्धतीने दोन्ही बाजू काय होतात? संतुलित होतात. आणि मग अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहा. म्हणजे हे पुन्हा लिहायचं
अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहा. मग लिहायचं 2NaOH प्लस H2SO4 याच्यापासून काय तयार होतं Na2SO4 प्लस 2H2. अशा पद्धतीने काय करायचं संतुलित समीकरण तयार करायचं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक समीकरण म्हणजे काय आणि रासायनिक समीकरण लिहिण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या तसेच त्याचे संकेत मी तुम्हाला समजावून सांगितले. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पहा. याच्यातली जी काही समीकरणं आहेत ती तुम्ही सोडवून पहा, म्हणजे तुम्हाला हे आणखीन चांगल्या रीतीने समजेल. मी तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि तुम्हाला समजून सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जर पुन्हा पाहिलं तर तुम्हाला हे प्रकरण अतिशय सोपं जाईल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद विद्यार्थी.